नमस्कार. माझं नाव प्रवीण जाधव. माझं गाव किरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझं शालेय शिक्षण संपूर्ण सगळं माझ्या गावाकडे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर रहमतपूरमध्ये कॉलेज झालेलं आहे आणि त्यानंतर मी जॉबसाठी बाहेर पडलो. सुरुवातीला मी पुण्याला गेलो जॉबसाठी आणि त्याचं काही सुरुवातीला कंपन्यांमध्ये वगैरे काही असं काम केलं. कंपन्यांमधून काम केल्यानंतर मला काय बँकेची ऑफर आली. HDFC बँकेमध्ये मला 2012ला ऑफर मिळाली. मी तिथून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला पगार कमी होता पण तिथूनच सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मग मला जसं जसं त्यात म्हणजे कामाचा एक्सपिरियन्स मिळेल तसं प्रमोशन वगैरे मिळत गेलं त्याच्यामध्ये. त्यानंतर मी साताऱ्याला बदली करून आलो आणि बदली केल्यानंतर इथे 4 वर्ष कंटिन्यू काम केलंच बँकेमध्ये. त्याच्यानंतर मला जर असं डोक्यात म्हणजे वेगळं काही वाटत होतं की आपण म्हणजे आत्तापर्यंत आपण दुसऱ्याच्या हाताखाली आपण काम केले पण आपण मालक कधी बनायचं किंवा आपण आपल्या स्वतःचं कधी अस्तित्व निर्माण करायचं. त्याच्यासाठी मग मी असं एक काहीतरी डोक्यात विचार होता की आपण काहीतरी व्यवसाय सुरू करायचा. व्यवसाय सुरू करताना बघावं म्हटलं आधी इकडे म्हणजे दुसऱ्या म्हणजे शॉप आहेत. प्रत्येक शॉपमध्ये वेगवेगळे कस्टमरला वेगवेगळे आयटम मिळावेत. मग आपल्या शॉपमध्ये तसं का नाहीत. मग एक मिनी मॉलचं मला डोक्यात आयडिया आली. मग त्याच्यामध्ये आपण भरपूर असे आयटम ठेवलेले 2-2.5 हजार प्रोडक्ट आपल्याजवळ आहेत की त्याच्यामुळे कस्टमरला एकाच दुकानात सर्व वस्तू मिळतात आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत. कस्टमरला पण परवडतील असे आहेत आणि जर एकाच ठिकाणी जर दुसरे कस्टमरला जर वस्तू मिळत असतील तर कस्टमर दुसरीकडे पण जायची गरज लागत नाही कस्टमरला. त्याच्यामुळे कस्टमर पण खूप समाधानी राहतात. आपल्याकडे आता चप्पलच्या फुटवेअर्समध्ये पण आता असंख्य व्हरायटी आपण ठेवलेल्या आहेत. म्हणजे 100 रुपयापासून ते 200, 250, 300, 400, 500पर्यंतच्या आपल्याजवळ चपल्या आहेत. जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती ज्याला कमी रेंजची चप्पल पाहिजे त्याला कमी रेंजची चप्पल मिळेल. ज्याला भारीची चप्पल पाहिजे त्याला भारीची चप्पलसुद्धा मिळू शकते. त्याच्यानंतर क्रॉकरी आयटम पण आपल्याकडे आहेत. क्रॉकरी आयटममध्ये बाउल सेट आहेत, कप सेट आहेत, डिनर सेट आहेत, हाफ डिनर सेट आहे. त्याच्यानंतर बॉटल आहेत पाण्याच्या, स्टीलमध्ये आहेत. चौरंग आहे जेणेकरून आपल्याला चौरंग आत्ता सध्या पूजेसाठी याची खूप भरपूर मागणी आहे या चौरंगांची. याच्यामध्ये 3x3 पासून ते 15x पर्यंतचे आपल्याजवळ आता चौरंग अवेलेबल आहेत. त्याची भरपूर मागणी आहे आता ह्याच्यामध्ये. त्यानंतर कॉस्मेटिकमध्ये आहे. कॉस्मेटिक तर हे कंटिन्यू आता प्रोडक्ट असं आहे की ते कंटिन्यू प्रोडक्ट आता लागते. ज्वेलरी आयटम आहेत आणि गिफ्ट वगैरे देण्यासाठी तर आपल्याजवळ असंख्य व्हरायटी. त्यामध्ये काय की गळ्यातले काही सेट आहेत. त्याच्यानंतर बांगड्यांचे सेट आहेत. अजून तसं म्हणायला गेलं तरी छोट्या मुलींपासून मोठ्यांपर्यंतचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ते ज्वेलरी मिळेल. त्यानंतर मंगळसूत्र वगैरे पण आपण गॅरंटीमधले पण काही ठेवलेले आहेत की जेणेकरून त्याच्या मी गॅरंटी देतो की त्याचे कलर पण जाणार नाहीत असे पण काय आहे. माझं दुकान मी 2021 साली सुरू केलेलं आहे. मी म्हणजे साधारण मला 3 वर्ष कंप्लीट झाले डिसेंबरमध्ये आता सध्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय गिरायकांचा म्हणजे चढ उतार एकदा काय जाणवला का? हो, आता शेवटी कस्टमर आणि बिझनेस हे म्हटलं की थोडा चढ उतार आपला राहतोच. म्हणजे कसं आहे सेम डेला तेच कस्टमर असतील किंवा तेवढीच कस्टमर असतील असं पण सांगू शकत नाही. कधी जास्त असतात कधी कमी असतात. स्टेबल व्हायला किती महिने गेले? स्टेबल व्हायला तरी एक वर्ष तरी एक ते 1.5 वर्ष जातंच. कारण नवीन नवीन असतो, लोकांना माहिती नसतं आपण काय व्यवसाय आहे, लोकांपर्यंत आपण पोचलेलो नसतो. मग आम्ही भरपूर म्हणजे प्रयत्न आम्ही केला. जेवढं डिजिटल मार्केटिंगमध्ये मी जास्त आणि माउथ पब्लिसिटीमध्ये आम्ही जास्ती भर दिला. त्याच्यानुसार आमचं लोकांना बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे की आता आपले असं असं शॉप आहे या ठिकाणी. मग तुम्ही एकमेकाचे रेफरन्स वगैरे लोक घेऊन येतात आता. आणि सर
आता आजकाल नोकऱ्या नाहीत तरुण पिढीला, हो. तर व्यवसायामध्ये यावं का नाही यावं एकदा 2 मिनिटात सांग. आता व्यवसायामध्ये यायचं नाही यायचं शेवटी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. हा सर बरोबर. फक्त कसं आता नोकऱ्या नाहीत म्हणून नोकऱ्यांच्या मागं न लागता काहीतरी स्वतःच्या जबाबदारी असतात म्हटल्यानंतर त्यांना काही नाही काहीतरी काम करणं गरजेचं असतं. मग मराठी मुलांचं हे असं आहे की म्हणजे प्रत्येकजण नोकऱ्यात ह्याच्या मागं लागलेले असतात, व्यवसाय करायला कोण मागत नाही. मग मला पण असं वाटतं की त्यांनी पण नोकरी म्हणजे व्यवसाय काही ना काहीतरी पण व्यवसाय करावा की जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह तरी भागावा आणि त्यांच्या पुढच्या पिढीला पण नवीन चालना मिळावी, हा मुख्य हेतू असतो. सर आपल्या दुकानाचा पत्ता एकदा सांगा. आपला देगाव MIDC रोड, आहिरे कॉलनी चौक, अपोजिट बालाजी बेकरी, सातारा. सर किती वाजता उघडता, किती वाजता बंद करता? आपलं टायमिंग आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 9:30 पर्यंतचं टायमिंग आहे. ओके. आणि सुट्टीचं असं वगैरे काही नाही, कंटिन्यू आपलं दुकान चालू असतं. इमर्जन्सी काय प्रॉब्लेम असेल तर आपलं दुकान बंद असतं त्यावेळेला. माझं नाव प्रवीण जाधव. माझा मोबाईल नंबर आहे 98 22 97 92 55. ओके, तुमच्या दुकानाचं एकदा नाव सांगा. मोरया बजेट बाजार.